श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे गोड संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा आणि कमेंटमध्ये तुमचं नाव आणि श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. आणि हा व्हिडिओ मोजून 20 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका. नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येईल आणि आनंदाची बातमी मिळेल. चला तर मग सुरू करूया. खरं सांगायचं तर आपल्या सगळ्यांनाच कधीतरी असं वाटतं की आपण जे करतोय ते खरंच योग्य आहे का, किंवा आपण ज्या दिशेने चाललोय तिथे नक्की काय मिळणार आहे, हे प्रश्न पडणं खूप नॅचरल आहे. कारण आपण माणसं आहोत आणि माणसाचं मन कधीच एका जागी शांत बसू शकत नाही. मला स्वतःला सुद्धा अनेकदा असा प्रसंग आलाय जेव्हा समोर सगळं अंधार वाटत होतं आणि वाटत होतं की आता बास, इथून पुढे जाणं शक्य नाहीये. पण अशा वेळी जेव्हा मी शांत बसून विचार केला तेव्हा जाणवलं की आपण उगाच खूप जास्त प्रेशर घेतोय. आयुष्यात सगळं काही आपल्या मनाप्रमाणे होईलच असं नसतं आणि ते तसं न होण्यातच कदाचित काहीतरी चांगलं दडलेलं असतं. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी खूप जास्त स्ट्रेस घेतो तेव्हा आपण त्या गोष्टीचा आनंद घेणंच विसरून जातो. तुम्ही बघा, आपण जेव्हा लहान होतो तेव्हा साध्या साध्या गोष्टींमध्ये किती आनंद शोधायचो. एका छोटासा पाऊस पडला ना तरी आपल्याला खूप भारी वाटायचं. पण आता पाऊस आला की आपल्याला कामाचं टेन्शन येतं किंवा बाहेर कसं जाणार याची काळजी वाटते. आपण मोठे झालो तसं आपण आपल्या साध्या आनंदाला खूप कॉम्प्लेक्स करून टाकलंय. खरं तर आयुष्य खूप सिंपल आहे, आपणच त्याला आपल्या विचारांनी गुंतागुंतीचं करून ठेवलंय. स्वामी समर्थ महाराज नेहमी एक गोष्ट खूप सहजपणे सांगून गेले की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा नाही की ते जादू करणार आहेत, तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यात जो काही संघर्ष आहे त्या संघर्षात तुम्ही एकटे नाही आहात. ती एक शक्ती, तो एक विश्वास तुमच्या सोबत कायम आहे. आपण जेव्हा स्वतःला खूप एकटं समजतो तेव्हा सगळ्यात जास्त भीती वाटते. पण जेव्हा आपण हे मान्य करतो की कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेवून आहे आणि ते जे काही होतंय ना ते एका मोठ्याच्या भागाचा प्लॅन आहे, आणि म्हणूनच तेव्हा मनावरचं ओझं एकदाच हलकं होतं. आपल्याला वाटतं की आपण खूप महान काम करतोय किंवा आपण नसू तर जग थांबेल. पण तसं नसतं. आपण निसर्गातल्या एका छोट्याशा पाखराकडे जर बघितलं तरी समजतं की ते रोज सकाळी उठतं, अन्नाच्या शोधात बाहेर पडतं आणि संध्याकाळी आनंदाने परत येतं. त्याला उद्याची काळजी नसते किंवा त्याला काल काय झालं याचं ओझं नसतं. आपण मात्र कालच्या चुकांमध्ये आणि उद्याच्या काळजीत आजचा दिवस संपवून टाकतो. मला वाटतं की आपण थोडा वेळ मदतीसाठी काढला पाहिजे, थोडा वेळ शांत बसून स्वतःशी संवाद साधला पाहिजे. आपण जगाशी बोलायला खूप उत्सुक असतो. सोशल मीडियावर आपल्या हजारो लोकांशी कॉन्टॅक्ट असतो, पण स्वतःशी आपलं कनेक्शन तुटलेलं असतं. जेव्हा आपण स्वतःला ओळखायला सुरुवात करतो तेव्हा बाहेरच्या जगाचं प्रेशर आपल्याला त्रास देत नाही. आपल्या घरात आईवडील असतात, ते किती निस्वार्थीपणे आपल्यासाठी सगळं करत असतात. त्यांनी कधी तक्रार केली नाही, कारण त्यांच्याकडे प्रेमाची शक्ती आहे. आपण सुद्धा जर आपल्या कामात आणि आपल्या नात्यात ते प्रेम आणलं तर टेन्शन अर्ध्यावर येईल. आयुष्यात चढ उतार तर येणारच आहेत, कारण त्याशिवाय आयुष्याला अर्थ नाहीये. जर रस्ता एकदम सरळ असेल तर आपल्याला प्रवासाची मजा येणार नाही. वळण आली की गाडी चालवताना आपण जास्त अलर्ट असतो आणि तेव्हाच आपल्याला ड्रायव्हिंग मधली मजा कळते. तसंच आयुष्याचं आहे. संकटात घाबरून जाण्यापेक्षा त्या संकटाने आपल्याला काय शिकवलं हे बघणं जास्त महत्वाचं आहे. आपल्या मनात अनेकदा भीती असते की लोक काय म्हणतील. हा एक भाग असा रोग आहे ना, जो आपल्याकडून खूप काही हिरावून घेत असतो. लोक काय म्हणतील याचा विचार करण्यापेक्षा स्वामींना काय वाटेल किंवा आपल्या मनाला काय वाटेल याचा विचार करणं जास्त गरजेचं आहे. कारण शेवटी आपल्याला स्वतःलाच उत्तर द्यायचं असतं. आपण जेव्हा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो तेव्हा फळ नक्कीच मिळतं. फक्त ते कधी मिळणार हे आपल्या हातात नसतं. आपण फक्त प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. स्वामी समर्थांच्या चरित्रात अशा अनेक कथा आहेत जिथे माणसाने हार मानली होती, पण एका शब्दाने त्याचं आयुष्य बदललं. तो शब्द म्हणजे विश्वास आहे. स्वतःवरचा विश्वास आणि त्या शक्तीवरचा विश्वास. आपण जेव्हा कामाला सुरुवात करतो तेव्हा आपल्या मनात शंका असते की हे पूर्ण होईल की नाही. पण जर आपण क्लिअर डोक्याने आणि पॉझिटिव्ह विचार करून सुरुवात केली तर रस्ते आपोआप सापडत जातात. आणि म्हणून आपल्या आजूबाजूला कितीतरी माणसं आहेत जी खूप कमी सोयी सुविधांमध्ये सुद्धा आनंदी आहेत, आणि काही लोक असे आहेत ज्यांच्याकडे सगळं असूनही ते समाधानी नाहीत. याचा अर्थ असा आहे की समाधान हे बाहेरच्या गोष्टींमध्ये नसतं, तर ते आपल्या आत असतं. म्हणून आपण कितीतरी वेळा दुसऱ्यांची तुलना करतो. त्यांचा पगार जास्त आहे, त्यांचं घर मोठं आहे, त्यांच्याकडे गाडी आहे, या तुलनेत आपण आपला स्वतःला नक्की स्वतःचा आनंद हरवून बसतो. प्रत्येक माणसाचा प्रवास हा वेगळा असतो. कोणाला यश लवकर मिळतं तर कोणाला उशिरा, पण मिळतं नक्की. फक्त मधल्या काळात जो धीर धरतो तो जिंकत असतो. आपण बागेतली फुलं बघतो, प्रत्येक फुलं एका वेळी उमलत नाही. प्रत्येक फुलाचा आपला एक वेळ असतो. आपण सुद्धा तसेच आहोत. आपली वेळ येईल
फक्त तोपर्यंत स्वतःला तयार ठेवणं गरजेचं आहे. आजकालच्या धावपळीच्या जगात आपण खूप लवकर थकून जातोय आणि थकणं शारीरिक कमी आणि मानसिक जास्त असतं, कारण आपले विचार आपल्याला थकवतात. आपण दिवसातले 18 तास जर फक्त काळजी करण्यात घालवले तर शरीर साथ देणार नाही. त्यापेक्षा थोडा वेळ निसर्गात घालवा, झाडांशी बोला, प्राण्यांकडे बघा. त्यांना बघितलं की समजतं की आयुष्य किती सहज जगता येतं. आपण खूप काही मिळवण्याच्या नादात जे आपल्याकडे आहे त्याची किंमत विसरतो. आपल्याकडे हातपाय व्यवस्थित आहेत, आपल्याला बघता येतं, ऐकता येतं, हीच खरी किती मोठी देणगी आहे. कित्येक लोक असे आहेत ज्यांच्याकडे या गोष्टी नाहीत, पण तरीही ते लढतायत. मग आपण का रडत बसायचं? आपण तर नशिबान आहोत ना. आपल्या पाठीशी स्वामींचा आशीर्वाद आहे. ते म्हणतात ना की तू फक्त एक पाऊल उचल, बाकीचं मी बघून घेईल. पण आपण ते पाऊल उचलायलाच घाबरतो. आपल्याला वाटतं की आधी सगळं काही सेफ झालं पाहिजे, मगच मी पुढे जाईन. मग आयुष्य तसं नसतं. तुम्हाला पाण्यात उतरल्याशिवाय पोहायला शिकता येत नाही. काठावर बसून फक्त विचार केला तर भीती वाढतच जाते. आयुष्यात रिस्क घेतल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही, आणि रिस्क घेताना जर सोबत विश्वासाची शिदोरी असेल तर भीती वाटत नाही. मला आठवतंय, एकदा मी खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये होतो. तेव्हा मला वाटलं की आता सगळं संपलंय. पण त्याच वेळी मला एका मित्राने सांगितलं की अरे, जे होतंय त्यात काहीतरी चांगलं असेल. सुरुवातीला मला राग आला, पण नंतर लक्षात आलं की त्या प्रॉब्लेममुळे मी अशा काही गोष्टी शिकलो आहे ज्या मी कधीच शिकलो नसतो. म्हणजे प्रत्येक संकट ही एक गुपित भेट आहे, आणि ते गिफ्ट असतं. फक्त आपल्याला ते उघडता आलं पाहिजे. आपण देवळात जातो, प्रार्थना करतो, पण बाहेर आल्यावर पुन्हा तेच टेन्शन घेतो. मग आपल्या प्रार्थनेचा उपयोग काय? प्रार्थना म्हणजे फक्त शब्द नसतात, तर तो एक